बाजारात नयनला घेऊन गेल्यावर नयनला भाजीत भाजी फक्त एकच भाजी दिसते, ती म्हणजे वालाची शेंग. वालाची शेंग घे म्हणून हट्ट करू लागला आणि मी पण घेतली कारण खूप छान होती, ताजी लुसलुशीत. तर चला म्हटलं, रात्रीच निवडून ठेवली, चला तुम्हाला बनवून दाखवा म्हटलं. तर इथे कढई ठेवली, कढईमध्ये 1.5 चमचा तेल घातलेलं आहे, जिरी मोहरी मस्त लसूण ठेचून घातलं आहे, त्याच्यावर वालाची शेंगा निवडून घातलेलं आहे, हळद तिखट मीठ घातलेलं आहे, घरचा मसालाच घातला आहे, चवीनुसार मीठ घातलं. छान हलवून घ्यायची आणि एक वाफ काढून घ्यायची आहे. खूप छान लागते बरं का ही भाजी. पातळ भाजीपेक्षा सुकी भाजी छानच लागते. आणि खरंच बाकीच्या मुलांना आवडत नसेल, पण आमच्या नयनला खूप भाजी आवडते. स्वराला आवडत नाही, ती म्हटली मला नको. पण मी म्हटलं बाई आता 2-2 भाज्या वेगळ्या वेगळ्या नाही करू शकत, तर तू घेऊन जा आणि दुपारी आल्या मी तुला छानशी काहीतरी भाजी करून देते तुझ्या आवडीचं. मग म्हटली ठीक आहे. तर तिला त्याच्यातले दाणे दाणे वेचून खूप आवडतात. तर ही भाजी थोडी शिजून झाली की नंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. भाजी शिजून झालेली आहे, तुम्ही बघू शकताय, खूप छान दिसते आणि खूप छान पण लागते. गावाकडं तर ही भाजी खूप फेमस असते आणि सरभरीत करतात. चला तर मग